नमस्कार मित्रांनो. झाली ना दिवाळी? लॉकडाऊन असून पण चांगली एन्जॉय केली असेल ना? घरात काय फराळाचे पदार्थ अनेक प्रकारचे केले असतील आईने. त्यातले काही चकली ताव जास्त मारलं. चकली जास्त सगळ्यांनाच आवडते, पण चकली करताना आईने किती प्रकारच्या प्रक्रिया केल्या काय पाहिल्या? अंदाज करता येतोय? खायला चांगली वाटते, पण ती सहज नाही तयार होत. या ज्या अन्न पदार्थावर प्रक्रिया केल्या जातात त्यालाच फूड प्रोसेसिंग असं म्हणतात. फूड प्रोसेसिंग सेक्टर हे अजूनही सनराईज सेक्टर आहे. हे सतत वाढत जाणार क्षेत्र आहे. सन 2009 ते 13 या कालावधीत भारताची प्रक्रिया केलेल्या अन्नाची निर्यात म्हणजे प्रोसेस्ड फूडची निर्यात 21.9% वाढून $36.1 बिलियन म्हणजे वर्षाला 2677.3 अब्ज रुपये झाली होती. आणि ती आता 2025 ते 26 पर्यंत $535 बिलियन म्हणजे जवळजवळ 39,677.02 अब्ज रुपयापर्यंत वाढण्याचा अंदाज आहे. जगातल्या फूड प्रोसेसिंग मधील मोठ्या सेक्टरमध्ये भारताचा नंबर 1 आहे. जगातल्या सगळ्या मोठ्या फूड प्रोसेसिंग सेक्टरमध्ये भारतात अव्वल नंबरला आहे. आणि तरी अजून हे क्षेत्र सनराईज सेक्टर आहे. अजून बालपणाच आहे. वाढीला खूप मोठा वाव आहे. प्रोसेस्ड फूड किंवा प्रक्रिया केलेले अन्न हे RTE किंवा RTH असते. RTE म्हणजे रेडी टू ईट आणि RTH म्हणजे रेडी टू हीट. त्यामुळे आजच्या धावपळीच्या जगात खाण्यासाठी ते लगेच तयार असते किंवा खाण्यापूर्वी गरम करण्यासाठी ते लगेच उपलब्धही असते. त्यामुळे अत्यंत बिझी असलेल्या व्यक्तींना ते शिजवत बसण्यामध्ये आपला मौल्यवान वेळ वाया घालवावा लागत नाही. फूड प्रोसेसिंगमुळे अन्न पदार्थांचं शेल्फ लाईफ खूप वाढतं. त्यांची पचनाची क्षमताही वाढते. यामुळे मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती बरोबरच देशाच्या अर्थव्यवस्थेची प्रगतीही वाढते. अन्नावर प्रक्रिया करण्याच्या पद्धती भारतात फार पुरातन काळापासून वापरात आहे. मग आपण चकलीचं उदाहरण पाहिलं. चकली तयार केली जाते भारतात फक्त कित्येक वर्षांपासून केली जाते. तुमच्या आजोबा पंजोबाच्या काळाच्या आधीपासून आंब्याचं लोणचं, मोरावळा किंवा विविध सरबते ही त्यांची सर्व परिचित उदाहरणे आहेत. आणि भारतातील प्रत्येक गृहिणी त्या प्रक्रियेशी चांगल्या परिचित आहेत. फूड प्रोसेसिंग म्हणजे कुठलीही पद्धती की ज्याद्वारे ताज्या अन्नाचं रूपांतर अन्न उत्पादनात म्हणजे फूड प्रॉडक्ट मध्ये केलं जातं. उदाहरणार्थ ताज्या आवळ्याचे रूपांतर च्यवनप्राश मध्ये केलं जातं. या प्रक्रियेमध्ये धुवून घेणे, कापून घेणे, पाश्चराइज करणे, अतिथंड करणे, आंबवणे, शिजवणे, पॅकिंग करणे इत्यादीपैकी एका किंवा अनेक प्रक्रियांचा समावेश होतो. फळे, भाजीपाला, मांस, मासे, सी फूड आणि पोल्ट्री, डेअरी आणि डेअरी प्रॉडक्ट, आंबवलेले अन्न आणि ड्रिंक्स, धान्य, तृणधान्य, बाजरी, बेकरी प्रॉडक्ट्स, मिठाई, औषधी अन्नपदार्थ इत्यादी प्रोसेस्ड फूड्सना जगभर चांगली मागणी आहे. मूलतः निर्जलीकरण करणं, सहज शिजवणं शक्य व्हावं यासाठी कच्च्या मालाचं स्पंदन आणि अन्नपदार्थांची टिकून राहण्याची कालावधी वाढवणं या त्रिसूत्रीभोवतीच फूड प्रोसेसिंग फिरत असतं. म्हणजे निर्जलीकरण, स्पंदन आणि टिकून राहण्याचा कालावधी वाढवणं या 3 गोष्टींच्या भोवती फूड प्रोसेसिंग फिरत असतं. आणि आधुनिक फूड प्रोसेसिंग शास्त्राने या सर्व गरजा पूर्ण करण्यासाठी श्रम वाचवणाऱ्या अनेक मेथड्स रुजवलेल्या दिसतात. जरी जगातील फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री अजूनही विकासाच्या टप्प्यात असली तरी त्यामध्ये प्रशिक्षित लोकांना आज खूप मोठ्या संधी उपलब्ध आहेत. आणि 2025 ते 2026 पर्यंत त्यात अजूनही खूप मोठी मागणी वाढणार आहे. हे निर्विवाद आहे. या सेक्टरच्या विकासासाठी आणि 2025-26 चे सुमारे 40,000 अब्ज रुपयाचे निर्यातीचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी भारत सरकारने प्रयत्न सुरू केले आहेत. फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री मिनिस्ट्रीने लोकसभेच्या जवळजवळ प्रत्येक मतदान क्षेत्रात एक असे एकूण 500 फूड पार्क्स उभा करण्याचा महत्वाकांक्षी प्रकल्प स्वीकृत केला आहे. ज्यामुळे खरीखुरी अन्नक्रांती आणि मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी येऊ घातलेल्या आहेत. योग्य त्या प्रकारचे कौशल्य प्राप्त केलेत तर तुम्हाला फूड प्रोसेसिंगच्या या क्षेत्रामध्ये चांगला वाव उपलब्ध आहे. विविध कंपन्या
फूड रिसर्च लॅबोरेटरीज, रेस्टॉरंट्स, हॉस्पिटल्स, केटरिंग कंपन्या, फूड होलसेलर्स, फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाला बॅक्टेरियोलॉजिस्ट, टॅक्सिकॉलॉजिस्ट, पॅकेजिंग टेक्नॉलॉजिस्ट, ऑर्गॅनिक केमिस्ट, बायोकेमिस्ट, अॅनालिटिकल केमिस्ट यांची मोठ्या प्रमाणात गरज आहे. त्याचप्रमाणे हॉस्पिटल्स, रेस्टॉरंट्स यामध्ये रोजगाराच्या खूप मोठ्या संधी उपलब्ध आहेत. नोकऱ्यांच्या संधी बरोबरच ग्राइंड्स अँड हाऊंड कॉफीच्या, जॉर्डन कल्चर, लीह प्लेटच्या, लीह गोल्डन ग्लँड, रेडी सेट फूडच्या डॅनियल झाकोव्हस्की, प्रॉपर फूडच्या डॅना आणि हॉवर्ड ब्लूम, फूडी फूडच्या स्टीव्हन सिंगर, टॅनर टीच्या समंथा टॅनर, पोनो वाईन्सच्या डेव्हिड सिडेनो, ॲग्रोफन फूडच्या अभय शहा, गो गो बनानाच्या रोहन शेट्टी, जस्ट चपातीच्या संदीप जगन्नाथ, स्वादिका फूडच्या सुवर्णमुखी कार्तिक या फूड प्रोसेसिंग क्षेत्रातील अत्यंत यशस्वी तरुण उद्योजकाप्रमाणे आपला स्वतःचा फूड प्रोसेसिंगचा व्यवसाय देखील तुम्ही सुरू करून श्री आणि सन्मान प्राप्त करू शकता. उच्च शैक्षणिक आणि विशेषीकृत पात्रतेमुळे, वैशिष्ट्यपूर्ण पात्रतेमुळे, स्पेशलायझेशनमुळे फूड प्रोसेसिंग इंडस्ट्रीमध्ये तुम्हाला आकर्षक पगाराची नोकरी मिळू शकते. होम सायन्स मधील पदवी आणि फूड टेक्नॉलॉजी मधील विशेष पात्रता किंवा न्यूट्रिशन आणि फूड सर्व्हिस मॅनेजमेंट मधील पात्रता यामुळे भराभर वरची प्रमोशन मिळू शकतात. त्याचप्रमाणे डायटिक्स, अप्लाइड न्यूट्रिशन, फूड सायन्स अँड प्रिझर्वेशन यामधील सर्टिफिकेट कोर्सेसचाही फायदा या क्षेत्रात भरभर प्रगती करण्यासाठी होऊ शकतो. इतर इंडस्ट्री प्रमाणेच फूड प्रोसेसिंग इंडस्ट्रीमध्येही पुढील प्रमाणे वेगवेगळ्या प्रकारच्या पदावर नेमणुका उपलब्ध आहेत. एक रिसर्च सायंटिस्ट, पॅकबंद अन्न पदार्थाचे उत्पादन, चव, पोषण मूल्य वाढविण्यासाठी रिसर्च सायंटिस्ट किंवा फूड सायंटिस्ट मदत करतात. तेव्हा फूड प्रोसेसिंग कंपन्यांमध्ये त्यांना खूप मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. फूड टेक्नॉलॉजिस्ट पॅक करावयाच्या अन्न पदार्थांचे जतन, संवर्धन आणि त्या प्रक्रियेचे महत्वपूर्ण कार्य फूड टेक्नॉलॉजिस्ट करत असतो. त्याशिवाय फूड प्रोसेसिंगच्या वेळी सर्व आवश्यक बाबींची पूर्तता होत आहे का याची काटेकोर तपासणी करून कुठे काही घाण, भेसळ वगैरे तर होत नाही ना याची खबरदारी तो घेत असतो. अजून एक महत्वाचे काम त्याला करावं लागतं ते म्हणजे फूड प्रॉडक्टचे पोषण मूल्य वाढण्यासाठी उत्कृष्ट प्रतीचा कच्चा माल वापरला जात आहे ना हे पाहणं. ऑर्गॅनिक केमिस्ट्री मधील पात्रताधारक स्पेशलिस्ट हे पाहतात की प्रोसेस्ड फूड साठी वापरल्या जाणाऱ्या कच्च्या मालाच्या निर्मितीसाठी योग्य पद्धती वापरली जात आहे. बायोकेमिस्ट पॅकेज फूड प्रॉडक्टचा स्वाद, एकूण टेक्स्चर म्हणजे पोत, वजन, गुणवत्ता इत्यादी आणि पुढे ग्राहक तक्रार करतील असं दुसरं काहीही नाही याबाबत काळजीपूर्वक तपासणी हा बायोकेमिस्ट करीत असतो. अॅनालिटिकल केमिस्ट गुणवत्ता विश्लेषक आणि तपासणी किंवा चेकर या नात्याने खाद्यपदार्थाचे आणि पेयांचे गुणवत्तापूर्ण पॅकेजिंग होत आहे का याची तपासणी अॅनालिटिकल केमिस्टला करावी लागते. होम इकॉनॉमिस्ट कंटेनर्स वरील सूचना आणि त्यामध्ये भरला गेलेला फायनल प्रॉडक्ट्स यांच्यातील एक वाक्यता सुनिश्चित करणे ही होम इकॉनॉमिस्टची जबाबदारी असते. पेस्केल.com प्रमाणे भारतात फूड प्रोसेसिंग इंडस्ट्रीमध्ये मिळणारा पगार हा असा आहे. क्वालिटी अश्युरन्स मॅनेजरला 10 लाख, प्रोडक्शन मॅनेजरला 9,98,000, HR मॅनेजरला 6,10,000, फूड टेक्नॉलॉजिस्टला 3,43,000, क्वालिटी कंट्रोलरला 2,60,000, प्रोडक्शन सुपरवायझरला 2,01,000 आणि अकाउंटंटला 1,09,000 पर्यंत पगार मिळतो. अमेरिकेत कंपेरेबली.com प्रमाणे फूड इंजिनियर्सचा सरासरी पगार आहे सुमारे $19,114 ते $5,09,998 म्हणजे सुमारे $14,16,539 ते $3,77,95,952. तर इंग्लंडमध्ये फूड करियर्स.net प्रमाणे मिळणारा पगार आहे
25,000 पाऊंड ते 1,20,000 पाऊंड म्हणजे सुमारे 24,56,000 रुपये ते 1,17,88,800 रुपये. कॅनडामध्ये न्यूहू.ca प्रमाणे 39,000 ते 1,25,570 कॅनेडियन डॉलर्स म्हणजे 21,84,000 रुपये ते 70,31,920 रुपये प्रमाणे पगार मिळतो. टेक्नॉलॉजिकल पद्धती वापरून फूड प्रोसेसिंग करण्याचा पाया अमेरिका आणि पाश्चिमात्य फूड प्रोसेसिंग कंपन्यांनी घातलेला आहे. या कंपन्या आवश्यक ते कौशल्य आणि पात्रता असलेल्या उमेदवारांची नेमणूक करतात. त्यात भारतीय विद्यार्थ्यांना त्यांच्यातील कौशल्यामुळे आणि हार्ड वर्क करण्याची तयारी असल्याने प्राधान्य देताना दिसतात. फूड टेक्नॉलॉजी आणि फूड प्रोसेसिंग मधील पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण देणाऱ्या भारतात आणि भारताबाहेर अनेक संस्था विद्यापीठे उपलब्ध आहेत. जगातील या क्षेत्रातील प्रशिक्षण पदव्युत्तर शिक्षण देणाऱ्या जगातल्या उत्कृष्ट विद्यापीठामध्ये पहिला क्रमांक लागतो तो चीन मधील जिंगॉन जिंगॉन विद्यापीठाचा. चायना मधील आहे हे विद्यापीठ. या सर्व विद्यापीठांची संस्थांची यादी या व्हिडिओच्या शेवटी टेक्स्टच्या स्वरूपात देत आहे. उपलब्ध अभ्यासक्रम, प्रवेश प्रक्रिया, अभ्यासक्रमाचा कालावधी, फी वगैरे बाबतची माहिती त्या विद्यापीठाच्या आणि संस्थांच्या वेबसाईटला भेट दिल्यावर मिळू शकेल. भारतात आणि भारताबाहेरही फूड प्रोसेसिंग मधील अभ्यासासाठी खूप स्कॉलरशिप्स ही उपलब्ध आहेत. ICAR सिनियर रिसर्च फेलोशिप आणि रामलिंगा स्वामी फेलोशिप अभ्यासासाठी आणि पुढील संशोधनासाठी दिल्या जाणाऱ्या 2 महत्वाच्या स्कॉलरशिप्स आहेत. त्यांची माहिती तुम्हाला इंटरनेटवर मिळेल. त्याचप्रमाणे ॲग्रो बायोटेक फाउंडेशन ABF यांची PhD फेलोशिप इन ॲग्रिकल्चरल बायोटेक्नॉलॉजी या स्कॉलरशिपमुळे फूड प्रोसेसिंग मधील शिक्षणासाठी आर्थिक मदत नक्कीच उभी राहते. SK पाटील लोन स्कॉलरशिप्स आणि JN टाटा एंडोनमेंट स्कॉलरशिप्स गरज आणि गुणवत्तेच्या आधारे दिल्या जातात. बँकाही कमी व्याजदराने एज्युकेशन लोन देताना दिसतात. मित्रांनो, ही करिअर अत्यंत नवीन आहे. अजून बाल्यावस्थेत असलेली इंडस्ट्री आहे. ही वाढीला खूप मोठा स्कोप आहे. 2025-26 पर्यंत 40,000 अब्ज रुपयापर्यंतची निर्यात अपेक्षित आहे. या क्षेत्रातून म्हणजे टर्नओव्हर हा 40 अब्ज कोटी रुपये जास्त होणार आहे. फूड टेक्नॉलॉजीची त्यातल्या एक्सपर्टची खूप आवश्यकता भासणार आहे. नोकऱ्यांची खूप संधी उपलब्ध आहे. नोकऱ्यांबरोबर देखील स्वतःचा व्यवसाय फूड प्रोसेसिंगचा करायला वाव आहे. त्या व्यवसायामध्ये मार्जिन खूप मोठा आहे. तुम्ही या करिअरचा विचार करावा. या करिअरमध्ये तुम्हाला खूप चांगलं यश मिळो अशी हार्दिक शुभेच्छा. थँक्यू व्हेरी मच. गॉड ब्लेस यू. मित्रांनो, काळ कसोटीचा आहे. कसोटीला सांगा वारसा संघर्षाचा आहे. स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घ्या. थँक्यू व्हेरी मच.